जय भीम नमो बुद्धाय. मी ज्यावेळेस म्हणजे इंस्टाग्राम रील काढणं चालू केल्या, नवीन व्हिडिओ टाकणं चालू केले, त्यावेळेस मला त्यातलं काहीच समजत नव्हतं. आणि मनात अशी इच्छा नव्हती की बा आपले फॉलोअर वाढतील का, आपल्याला लाईक भेटतील, चांगले चांगले कमेंट करतील लोक, चांगला आपल्याला म्हणजे प्रतिसाद भेटेल लोकांचा, असं काहीच नव्हतं. आम्ही काय करत जाऊ, हिंदी गाणे म्हणा, असे चांगले हिंदी गाणे घेत जाऊ, काही त्याला लाईक नाही येत, काहीच नाही, असं काहीच नाही येत जाय. पण एक जण मला भेटला, म्हणे काय गळा गाण्यावर व्हिडिओ काढतो म्हणे, याच्यापेक्षा एक काम कर म्हणे, बाबासाहेबाच्या गाण्यावर रील काढ म्हणे. तर मला काही ती गोष्ट सुरुवातली पटली नाही. म्हटलं हे बाबासाहेबाच्या गाण्यावर रील काढून काही लाईक भेटतील नाही कदाचित, मग मन असं सुरुवातले म्हणे बरं. पण मी खरंच एक दोन बाबासाहेबाच्या गाण्यावर रील काढली आणि मला भरपूर लाईक आले, माझे फॉलोअर वाढले. तेव्हापासून मग माझा असा विचार आला की खरंच आपल्यावर बाबासाहेबाचे अनंत उपकार आहेत. अनंत म्हणजे तसं तर आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा बाबासाहेबांनाच आपल्याला दिलेला आहे. हे म्हणजे यात काही नकारण्यासारखं असं काहीच नाही. आणि तसे तर उपकार म्हणजे सारा आयुष्यावर आहेतच आपले. पण सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम हा जो सोशल मीडिया आहे, याच्यावर सुद्धा बाबासाहेबाचे उपकार आहेत. कारण फॉलोअर वाढण्यासाठी, लाईक कमवण्यासाठी सुद्धा बाबासाहेबाच्या गाण्याच्या इथली ताकद कशातच नाही. मी पाहतो ना, आज रोजी म्हणजे असे असंख्य रील स्टार आहेत, मी तर समजा चिल्लर राहत त्याच्या बाबतीत काहीच नाही, की त्यानं बाबासाहेबाच्या गाण्याशिवाय पर्याय नाही. असे आहेतच की त्यानं बाबासाहेबाच्या गाण्यावर रील काढलेले आहेतच. कोणा जातीचा असो, धर्माचा असो, त्याची काही नाही. पण जाती धर्माचं बंधनच नाही तर की बा हे नाही म्हणून बाबासाहेबाच्या गाण्यावर रील काढली म्हणजे तुमचे फॉलोअर वाढतातच, हे मात्र 100% आहे. म्हणून खरोखर आहे ना, की या सोशल मीडियावर सुद्धा बाबासाहेबाचे उपकार आहेत. तसं तर पूर्ण भारत देश सारा ऋणीच आहोत आपण बाबासाहेबांचे. पण सोशल मीडिया हा म्हणजे ऋणीच आहे, बाबासाहेबाच्या शिवाय पर्यायच नाही असं म्हणणं झालं तर. कोणतंही क्षेत्र असो की असं आपण म्हणू शकत नाही की हे क्षेत्र बा असं नाही की यात बाबासाहेबाचं नाव नाही. असं नाही की बा मी म्हणजे बाबासाहेब, मी हिंदी गाण्याचा आधार घेतो मी, पण बाबासाहेबाच्या गाण्याची एवढी ताकद कशातच नाही. एक बॉलिवूड म्हणा किंवा हॉलिवूडचे जे हिरो आहेत ना, त्याचे गाणे फेल आहेत, एवढी बाबासाहेबाच्या गाण्याला मागणी आहे. खरंच मनापासून जय भीम.